स्थापन होईल असं सांगितलं होतं। चौकशी समिती स्थापन झालेली आहे, त्यातले 5 अधिकारी हे पुण्यामधलेच आहेत, ज्या पुण्याचे अजित पवार हे पालकमंत्री आहेत। आणि हे सगळं केल्यानंतर जे प्रश्न विचारले जात आहेत अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून, त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विचारतात तुमचे आका कोण? हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे काही प्रश्नही विचारायचे नाहीत का नेत्यांना? राष्ट्रवादीची प्रवक्ता म्हणून मी अतिशय जबाबदारीने सांगते की मी कोणाला आका कोण वगैरे असं म्हणणार नाही आणि तो माझा अधिकार नाही आणि असं आमचं मत नाहीये। दुसरी गोष्ट, लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायदानाची एक प्रक्रिया असते। एखाद्या केसमध्ये स्वतः फिर्यादी व्हायचं, स्वतः साक्षीदार व्हायचं, स्वतःच ती केस लढायची, स्वतःच न्यायाधीश होण्याची भूमिका घ्यायची। अशा पद्धतीने कुठलीही केस चालू शकत नाही। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता या गोष्टीवरती बरीच चर्चा झाली आहे, बरंच सगळे माहिती आणि सगळं समोर आलेलं आहे। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहार रद्द केलेला आहे, त्यानंतर चौकशी समिती नेमलेली आहे। चौकशी समिती नेमल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तो संपूर्ण अहवाल आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन त्याच्यावरती कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। त्या चौकशीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचं जर आपण रेप्युटेशन बघितलं तर अतिशय प्रामाणिक अधिकारी त्याच्यामध्ये काम करतात। अशा वेळी ते अधिकारी पुण्याचेच का, मग पुण्यातलेच असल्यामुळे काही होऊ शकतं का? अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे एखाद्या अधिकाराच्या प्रामाणिक ह्याच्यावरती आपण अविश्वास दाखवतोय। 1 महिन्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की सगळं आपल्या समोर येणार आहे, तर त्या प्रक्रियेला आपण त्या प्रक्रियेमध्ये जाऊन जे काही वास्तव आहे ते वास्तव समोर आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं योग्य होईल। आता त्याच गोष्टी परत काढून हे असं का झालं, असं झालं म्हणून असं व्हायला हवं होतं का, या गोष्टींवरती चर्चा करणं मला असं वाटतं अतिशय गैर आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन आंदोलन करण्यापेक्षा जे काही सत्य चौकशी समितीच्या माध्यमातून जनतेसमोर येईल, मुख्यमंत्री त्याच्यावरती जी काही कारवाई करेल ती कारवाई आम्ही मान्य करणार आहोत, ते आमच्यावरती बंधनकारक राहणार आहेत। आणि तशी भूमिका, स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेली आहे। पक्षाचीही ती भूमिका आहे आणि आम्ही अतिशय नम्रपणे आपल्याला सांगतो की जे काही घडलं त्याच्यामध्ये जे समोर येईल, तो जो न्याय आमच्या समोर येईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्याप्रमाणे पुढे जाऊ। आता 1 महिन्यामध्ये जेव्हा चौकशी समितीचा अहवाल येणार आहे तोपर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती शंका कुशंका करून त्या गोष्टीला वेगळं वळण देणं मला असं वाटतं चुकीचं आहे।